हातावरचे केस खूप वाढलेले असले की खूप मोठा प्रॉब्लेम येतो. जर कुठे कार्यक्रमाला जायचं असेल, प्रोग्रामला जायचं असेल, तर खूप आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि आपल्याला पार्लरमध्ये जाऊन करण्या इतपत वेळही नसतो किंवा कंटाळा आलेला असतो. मग त्यासाठी आपल्याला घरच्या घरी वॅक्स करता येतं का? तर हो, तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता किती केस आहेत हाताला आणि आता इथे मी वॅक्स तुम्हाला करूनच दाखवणार आहे. वॅक्सचा जो डेमो आहे आणि मुळासकट केस कसे काढायचे तेही मी तुम्हाला आज टिप्स शेअर करणार आहे. हे बघा आपल्या हाताला घाम आलेला असतो किंवा मॉइश्चरायझर, सनस्क्रीन काहीतरी लावलेलं असतं. त्यामुळे इथे आपल्याला पावडर लावून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून जे हाताला चिकटलेले केस असतील ते सगळे सुट्टे होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे वॅक्स स्ट्रिप्स. तुम्ही एक पुडा जरी आणून ठेवला तरी भरपूर दिवस तो जातो. त्यामुळे अशी एक वॅक्स स्ट्रिप्स आपल्याला लागणार आहे. बघू शकता अशा पद्धतीची. त्याच्यानंतर आपल्याला एक वॅक्स हीटर लागणार आहे आणि आपल्याला वॅक्स लागणार आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा वॅक्स घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जो सूट होतो तो तुम्ही वॅक्स घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला एक स्पॅच्युला लागणार आहे आणि वॅक्स आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एवढा गरम झाला पाहिजे आपला वॅक्स. फार गरमही करायचं नाही आणि फार घट्टही ठेवायचं नाही. अशा पद्धतीने थोडासा गरम झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर डायरेक्शन व्हिडिओत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डायरेक्शननुसार आपल्याला वॅक्स लावायचा असतो. आता जो वॅक्स लावतोय तो स्ट्रेट खालच्या दिशेने आपल्याला लावायचा आहे. अशा पद्धतीने वॅक्स लावताना आपल्याला वॅक्स जो आहे स्पॅच्युलावर जरा फुकायचा आहे, नाहीतर चटका बसेल. त्याच्यानंतर आपल्याला एक स्ट्रिप्स घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला ओढायची आहे. अशा पद्धतीने अगदी सोप्पं आहे. स्वतःच्या स्वतः वॅक्स करणं अगदी सोप्पं आहे. आपण उगीच घाबरतो, मला येत नाही, मला जमत नाही. पण एकदा तुम्ही ट्राय तर करा. खरंच खूप छान. तुम्ही पार्लरमध्ये जायचं सुद्धा विसरताल. कारण घरच्या घरी अगदी पार्लरसारखाच वॅक्स होतो. त्यामुळे घरच्या घरी वॅक्स केलेला चांगलाच आहे. कारण पार्लरमध्ये जायचं, तिथे नंबर असतात, मग वेट करायचं. त्याच्यानंतर कधी-कधी तर जायचाही कंटाळा येतो. बघा डायरेक्शन लक्षात घ्या. ह्या डायरेक्शनने जर काढली, ही तिरपी डायरेक्शन आहे. कारण ह्या हातावरची केसांची ग्रोथ बघा तिरपी असते. सगळ्यांचीच तशी असते, तिरपीच असते. आणि तिरपा वॅक्स लावल्यानंतर आपल्याला उलट दिशेने स्ट्रिप सोडायची आहे अशा पद्धतीने. बघू शकता. अगदी सोप्पं आहे आणि तुमच्या हातावरचं जे टॅनिंग आहे तेही फार लवकर कमी होतं. मी तुम्हाला शेवटी बिफोर आणि आफ्टर दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वॅक्स केल्यानंतर हातावरची केस तर रिमूव्ह पण होतात आणि हातावर जे कोणतं टॅनिंग आहे तेही कमी होतं. त्यामुळे हातावरचा वॅक्स करणं फार बेटर आहे. जर तुम्ही म्हणाल की आमच्या हातावर जास्त केस नाहीत, पण आमच्या हातावर टॅनिंग आहे, तर त्यांनी सुद्धा वॅक्स करावं. बघू शकता टॅनिंग किती आहे ते. हातावर केस जरी नसतील तरी तुम्ही महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा का होईना वॅक्स करत जा. कारण हातावर जे टॅनिंग असतं ना, ते वॅक्समुळं फास्ट रिमूव्ह होतं. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला खालच्या दिशेने स्ट्रिप्स लावायची आहे. स्ट्रेट इथे वॅक्स लावलेला आहे आणि आपल्याला उलट दिशेने आपल्याला पट्टी ओढायची आहे अशा पद्धतीने. व्हिडिओत बघितल्यावर तुमच्या लक्षात येणारच आहे. खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलं आहे. एवढं डीपमध्ये कोणीच दाखवत नाही. मी आज तुम्हाला सगळं डीपमध्ये शेअर करत आहे. व्हिडिओ मी कुठेही स्किप केलेला नाहीये. जे आहे ते आहे. मी तुम्हाला जे रिअल आहे ते पूर्ण दाखवलेलं आहे. कारण मी माझा वॅक्स अशाच पद्धतीने करते. बॅक साईडचाही करावा लागतो आणि तो आपल्याला जर दिसत नसेल तर आपण स्वतः आरशात बघून देखील हा वॅक्स तिथे करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे जे पार्टिशन आहे ते वरून खालच्या दिशेने करायचा आणि आपली जी मूठ आहे ती आवळून धरायची आहे. म्हणजे तिथली जी स्किन आहे ती टाईट होते. अशा पद्धतीने पूर्ण आवळून धरायची आहे. पूर्ण टाईट मूठ करायची आणि ओढायच्या स्ट्रिप्स. आता वरून खालच्या दिशेने लावलंय तर स्ट्रिप्स खालून वरच्या दिशेने ओढायचं आहे. खूप सोप्पं आहे. एकदा जर तुम्ही प्रॅक्टिस केली 1-2दा तर तुम्हाला व्हिडिओ बघायची सुद्धा गरज लागणार नाही. तुम्ही तुमच्या मनाने करणार. एवढ्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे.
तुम्हाला जो कोणता वॅक्स सूट होतो तो तुम्ही घेऊ शकता. इथे मी जो वॅक्स घेतला आहे तो ॲलोवेरा वॅक्स आहे. कारण माझी जी स्किन आहे ती जरा सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे मी इथे ॲलोवेरा वॅक्स यूज करते. दरवेळीच मी हा वॅक्स यूज करते. हा खूप सुंदर आहे आणि सगळ्या स्किन टाईपला सुद्धा चालतो आणि ज्यांची जी सेन्सिटिव्ह स्किन आहे अशा स्किनला तर हा ॲलोवेरा वॅक्स खूपच छान आहे. त्याच्यानंतर हातावरचे जे पंजे आहेत, बोटं आहेत, तिथे देखील वॅक्स लावून घ्यायचा आहे. तिथेही खूप टॅनिंग झालेलं असतं आणि केसही असतात. त्यामुळे तिथे फास्ट रिमूव्ह होतं वॅक्स केल्यानंतर. त्यामुळे महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा, दीड महिन्यातून एकदा तुम्हाला जसा टाईम मिळेल तसं तुम्ही वॅक्स खरंच करत जावा. कारण जे टॅनिंग आहे ते फास्ट रिमूव्ह होण्याचं काम या वॅक्समुळे होत असतं. सगळा जो वॅक्स चिटकलेला आहे तो पूर्ण स्ट्रिप्सच्या मदतीने काढून घ्यायचा आहे. इतक्या सोप्या पद्धती अगदी 5 मिनिटात बघा वॅक्स झालेला आहे आणि बिफोर आफ्टर बघू शकता. एका हातावर केस आहेत, एका हातावर वॅक्स केलेला आहे आणि एका हातावर नाही केलेला. बघू शकता जे टॅनिंग आहे तेही किती कमी झालेलं आहे आणि जी केस आहेत ते तर रिमूव्ह झालेलेच आहेत, पण अर्धवट तुटलेलीही नाहीत. अगदी मुळापासून केस निघालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी हा वॅक्स करू शकता. अगदी सोपा आहे, काहीच अवघड नाही. आपल्याला 2-3 गोष्टी लागणार आहेत फक्त. एवढा यूज करून तुम्ही स्वतः वॅक्स करू शकता. कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.